तर काय म्हणता यवतमाळची पुट्ट्यो, आज होती आपल्या घराकडे दहीहंडी. आपल्या मुलांनी काढली होती वर्गणी आणि करू म्हणे मग दहीहंडी. मग काय निघालो घराच्या बाहेर. आपल्या टुकटुक वाजणाऱ्या गाडीनं आपल्याला 2-3 दिवसापासून लोक दिवसाला नुसती पंचर उभे. मी काय म्हटलं जाऊ द्या म्हटलं, आता हिला काही पंचर काढतच नाही म्हटलं. इथं होती माझ्या मामाची मुलगी लहान, मस्त खेळत देत होती, ए दादा करत होती. तिला म्हटलं बाय आपण चाललो होतो दुकानात, आपल्याला काहीतरी आणायचं होतं खाले, आपल्याला लागून होती जुरत भूक वगैरे होती, खिचडीसोबत काहीतरी खाऊ म्हटलं. आणि मग काय घेतलं, लक्ष्मीनारायणचा पुढान चाललो होतो घराकडं. हा गल्लीत राहते मग सीताबाई आपला, हे चालली होती दुकानात. सीताबाई म्हणे पहिले मेडिसिन घेणे म्हणे, मागायचे मेडिसिन बी घेतले मग मेडिकलमधून. मग चाललो होतो आपण दहीहंडीकडं आपल्या. मग काय सीतेच्या घरी देऊन दिली मेडिसिनला, चाललो होतो आपल्या दहीहंडीकडं. मग काय तिकडे डीजे चालू होतं, त्यावेळे मी जास्त व्हिडिओ काढला नाही, कारण की मुलांनी मला नाचायला खिचलं होतं. मग काय आपण आलो आता दहीहंडीपाशी. बाकी तुम्ही आता व्हिडिओ एन्जॉय करा, मी पण जातो आता थोडं नाचायला, मला नाही सहन होत आता. मग काय गुड्डाबाई पाणी टाकत होतं मस्त पाणी त्यांच्या अंगावर खतरनाकपैकी. मग त्या ड्रामावर बसला, ॲक्शन फिक्शन देऊन टाकत होतं. मग त्यांनी दिली इकडे विचारा माझ्याकडे. भावांनो, मला बारीक ताप असल्यामुळे मी काही जास्त वेळ थांबलो नाही. दहीहंडी फुटायला खूप वेळ होता. आजसाठी एवढंच. भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये.